ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की श्रीकृष्णाने आपल्या मित्राला विचारलं, मित्रा लग्न झाले का नाही, आमची वहिनी कशी आहे. त्या सुदामा लाजून सांगतो, पत्नी सुशीला आहे, नावाप्रमाणे सुशील आहे, 3 मुलंही आहेत. सुदामानं आपली संसाराची कहाणी सांगितली, पण आपल्या दारिद्र्याचा एक शब्दही उच्चारला नाही. कृष्ण म्हणाला, अरे वा, सुशीलाच्या सांगण्यावरून आलायस, फार चांगलं झालं. माझी वहिनी एवढी जर सुपात्र असेल तर तिनं माझ्याकरता काहीतरी पाठवलेलं असणारच ना. हे ऐकून रुक्मिणी मध्येच विचारते, स्वामी आपली आज्ञा असेल तर मित्राच्या घरी काही पाठवू काय. कृष्ण म्हणतो, छे छे, मला याला काही देण्याची नाही तर त्याच्याकडून घेण्याची इच्छा आहे. रुक्मिणी म्हणतो, नाथ, हा दरिद्री ब्राह्मण आपल्याला काय देणार. कृष्णाला अतिशय वाईट वाटलं आणि तो म्हणाला, अगं माझ्या मित्राला दरिद्री म्हणणारी तू कोण आहेस. रुक्मिणीने ओळखलं, आज स्वारीची लहर वेगळीच आहे. रुक्मिणीने भगवंतांची क्षमा मागितली. श्रीकृष्ण सुदामाला पुन्हा म्हणतो, हे ब्रह्मन, तू आपल्या घरून माझ्याकरता भेट म्हणून काय आणलं आहेस. माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमानं मला लहानशी सुद्धा वस्तू अर्पण करतात तेव्हा ती मला फार मोठी वाटते, परंतु अभक्ताने मला पुष्कळ जरी काही दिलं तरी त्यामुळं मी संतुष्ट होत नाही. जो मनुष्य भक्तीनं पान, फूल, फळ किंवा पाणी मला अर्पण करतो त्या शुद्ध चित्त भक्तानं भक्तीनं दिलेलं जे काही असेल ते मी स्वीकारतो. एवढं ऐकून सुद्धा अतिशय संकोचानं सुदाम्याने आपली पोह्याची पुरचंडी काढून कृष्णाला दिली नाही. पण कृष्णाने ओळखलं, हा काहीतरी आपल्यापासून लपवतोय. श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातलं जाणतात. त्यांनी सुदाम्याच्या येण्याचं कारण जाणूनही विचार केला की यांनी कधीही यापूर्वी धनाच्या इच्छेनं माझं भजन केलेलं नाही आणि यावेळेला हा आपला मित्र पतिव्रता पत्नीचं वचन पूर्ण करावं, पत्नीला बरं वाटावं म्हणून तिच्याच आग्रहावरनं इथं आला आहे. म्हणून देवानं सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईन. भगवान श्रीकृष्णाने असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेलं हे काय आहे असं म्हणून स्वतःच पोह्याची पुरचंडी ओढून घेतली. कृष्णाने त्वरेनं ती पुरचुंडी उघडली आणि म्हणाला, मित्रा, ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू मला आणली आहेस. हे पोहे केवळ मलाच नव्हे तर सगळ्या जगाला तृप्त करतील. असं म्हणून कृष्णाने त्यातली एक मूठ पोहे आपल्या तोंडात घातले, दुसरी मूठ त्यांनी भरून घेतली. तोपर्यंत पतिपरायण रुक्मिणीनं श्रीकृष्णांचा हातच धरला. रुक्मिणी म्हणाली, हे विश्वात्मना, माणसाला या लोकी किंवा परलोकात सुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मूठभर पोहे सुद्धा पुरेसे आहेत. कृष्ण म्हणाला, हा हा, काय सुंदर पोहे आहेत. गोकुळात यशोदा माता असेच प्रेमरसानं भिजवलेले पोहे मला खायला देत असे. यशोदा मातेच्या नंदबाबाच्या आठवणीनं कन्हैया भारावला आणि म्हणाला, वा वा, फार सुंदर पोहे वहिनीने दिले. असं म्हणत म्हणत श्रीकृष्णाने सुदामाच्या मस्तकावरून कपाळावरून हात फिरवला. सुदामाच्या कपाळावरील गंध नीट करण्याच्या हेतूनं त्याने हात फिरवला आणि कपाळावरील ब्रह्माचा लेख श्रीक्षय असा होता तो उलटा केला आणि यक्षश्री असं झालं. श्रीक्षय म्हणजे ज्याच्याजवळील लक्ष्मी क्षय होईल, त्याऐवजी भगवंताने सुदामाचा ललाटरेख यक्षश्री म्हणजे कुबेर धनपती असा केला. सुदामाला भगवंतानी ललाटरेषा बदलून धनपती बनवलं. श्रीकृष्ण म्हणजे विश्वात्मा. विश्वात्म्याचं पोट भरलं म्हणजे भगवंतानी साऱ्या विश्वाला अन्नदान करण्याचं पुण्य सुदामाच्या पदरी बांधलं. पोहे खाताना श्रीकृष्ण अत्यंत भावविभोर झाला, त्याचे डोळे पाणावले.
धन्य धन्य आहेत पोहे, अतिशय सुंदर, असं कौतुक तो करायला लागला. श्रीकृष्णाने द्वारकेचं ऐश्वर्य सुदामाच्या घरी पाठवलं. सुदामाने दारिद्र्याबद्दल एकही शब्द सांगितला नाही, म्हणून श्रीकृष्णाने ऐश्वर्यदानाची गोष्ट सुदामाला सांगितलीच नाही. श्रीकृष्णाच्या सहवासात सुदामाने एक रात्र घालवली. साक्षात लक्ष्मीपती आणि लक्ष्मीनंच त्यांची सेवा केली, त्यामुळे आपण वैकुंठात आहोत असं त्याला वाटलं. आणि ते खरंच होतं ना. दुसऱ्या दिवशी सुदामा परत निघाला. कन्हैया आपल्याला 2 दिवस राहायचा आग्रह करेल असं त्याला वाटलं होतं, पण कन्हैयाने सुदामाला राहण्याचा आग्रह केला नाही. भगवंत जाणत होते की सुदामेची पत्नी त्याची सतत प्रतीक्षा करत होती. दुसरं म्हणजे जर कोणी उपहार म्हणून 4 प्रकारचे पोहे बरोबर घेऊन येत असेल तर त्याची परिस्थिती कशा प्रकारची असेल याविषयी कोणी सहज अंदाज लावू शकतो. आणि भगवान तर सर्वज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे आणि ते जाणतात की मी जर याला जास्ती दिवस थांबून घेतलं तर तिथं त्याची पत्नी व्याकुळ होऊन जाईल. म्हणून भगवंतांनी सुदाम्याला ताबडतोब घरी जायला पाठवून दिलं. सुदामा घरी जाताना श्रीकृष्णाने त्याला काहीही दिलं नाही. रिकाम्या हातांनीच त्याची पाठवणी केली. सुदाम्याची मनातली इच्छा काय होती? द्वारकाधीशाचं दर्शन व्हावं, आणि ती तर इच्छा पूर्ण झाली होती. परंतु अचानक त्याच्या मनात दुसरा विचार आला. सुशीलानं त्याला ज्या उद्देशानं पाठवलेलं होतं तो उद्देश मात्र पूर्ण झाला नव्हता. एवढं असूनही सुदामाच्या मनात असं काही आलं नाही की हा कसला मित्र, त्याने मला काहीच दिलं नाही. वहिनीने काय पाठवलं? नक्कीच काहीतरी मला दिलं असेल असं म्हणून माझ्याकडून मात्र त्यांनी पोहे मागून घेतले. सुदामा म्हणतो, बरं झालं. सुदामाच्या मनात विचार आला, कृष्णाने असा विचार केला असणार की हा दरिद्री ब्राह्मण धन मिळाल्यानंतर उन्मत्त होईल आणि मला विसरून जाईल. म्हणूनच ह्या विचारानं दयाळू श्रीकृष्णाने मला थोडं सुद्धा धन दिलेलं नाही. मग विचार करायला लागला, अहो ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती आज मी स्वतः पाहिली, मी धन्य झालो. ज्यांच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते त्यांनी सर्वात दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं. एवढंच नव्हे तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसवलं. मी थकलेलो होतो म्हणून स्वतः त्यांच्या पट्टराणीनं आपल्या हातानं चौऱ्या ढाळून मला वारा घातला आणि ब्राह्मणांना देव मानणाऱ्या देवादिदेवानी माझे पाय चेपले, माझी सेवा केली, देवाप्रमाणे माझी पूजा केली. असा विचार करत करत सुदामा आपल्या घराजवळ येऊन पोचला. ते ठिकाण अत्यंत सुंदर प्रासादाने वेढलेलं होतं. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवनं आणि उद्यानं तयार झालेली होती. उत्तम वस्त्र घातलेल्या सुंदर स्त्रिया तिथं वावरत होत्या. आणि ते बघून सुदामा विचार करायला लागला, अरे हे कुणाचं ठिकाण आहे? मी आलो तरी कुठं? जिथं मी राहत होतो ते ठिकाण असं कसं झालं? सुदामा असा विचार करत होता तेवढ्यात देवतांसारखे सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत मंगलगीत गात गात त्या भाग्यवान सुदामा ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आले. कारण भगवंतांनी त्यांना मुद्दाम स्वर्गातनं सुदामाच्या स्वागताकरताच आणलेलं होतं. आपले पती आल्याचं ऐकून सुशीलाला अत्यंत आनंद झाला आणि ती गडबडीतच ताबडतोब घराच्या बाहेर आली. त्यावेळी ती जणू कमलवनातनं आलेली लक्ष्मीच वाटत होती. सुदामाला पाहताच त्या पतिव्रता पत्नीच्या डोळ्यातून अत्युत्कट प्रेमामुळं अश्रू तरळू लागले. पण ते जमिनीवर पडू नयेत म्हणून तिनं आपले डोळे बंद करून घेतले. त्यांना वंदनच केलं पाहिजे असं ठरवून सुशीलानं त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आलिंगनही दिलं. सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगनेप्रमाणे अत्यंत शोभणाऱ्या सुशिलेला पाहून मामा आश्चर्यचकित झाला. सुशिलेसह त्यांनी मोठ्या आनंदानं आपल्या प्रासादात प्रवेश केला आणि तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारखा शेकडो रत्नजडित खांबाचा होता. सुदाम्याने हे सगळं पाहिलं
अशा प्रकारे सर्व संपत्तीची अकारण समृद्धी पाहून त्याच्याविषयी सुदामा शांतपणे विचार करायला लागला. त्याच्या लक्षात आलं की मी तर जन्मताच भाग्यहीन आणि दरिद्री आहे. त्या अर्थी या संपत्तीचं कारण परम ऐश्वर्यशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपा कटाक्षाशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. भगवान श्रीकृष्ण पुष्कळ देतात, परंतु थोडंच दिलंय असं समजतात. त्यांच्या भक्तानं थोडंसं काहीही करू दे, ते त्याला फार वाटतं. बघा ना, मी तर त्याला केवळ एक मूठभर पोहे भेटी दाखल दिले, पण त्या मित्रानं किती प्रेमानं त्याचा स्वीकार केला. मला जन्मोजन्मी त्यांचंच प्रेम, त्यांचंच सख्य, त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा करायला मिळो. मला संपत्ती नको, तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझं मन रडून राहो आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त हो. संपत्तीचे दोष जाणणारे अजन्मा भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांचा ऐश्वर्याच्या मदानं अधपात होतो, हे पाहून आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला निरनिराळ्या प्रकारची संपत्ती, राज्य किंवा इतर वैभव देत नाहीत. आपल्या बुद्धीनं असा निश्चय करून सुदामा त्यागपूर्वक अनासक्त भावानं आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय उपभोगू लागला, कारण भगवंतांचा तो परम भक्तच होता. अशा प्रकारे भगवंतांचा प्रिय मित्र असलेल्या सुदाम्याने जाणलं की भगवान जरी अजिंक्य असले तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात. हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळं त्याची अविद्येची गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवान श्रीकृष्णांचं स्थान प्राप्त करून घेतलं. भगवंतांनी सुदामाला द्वारकेमध्ये काही दिलं नाही, कारण भगवंतांना माहित होतं की हा फक्त माझ्या दर्शनासाठी आलेला आहे. म्हणून भगवंतांनी त्याला आलिंगन दिलं, स्वतःलाच देऊन टाकलं. पण सुदाम्याच्या पत्नीची इच्छा होती की भगवान श्रीकृष्णानं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, म्हणून भगवंतांनी तिला ऐश्वर्य दिलं. भगवंतांनी विचार केला तिला अर्थ हवा आहे, म्हणून भगवंतांनी तिला अर्थ दिला. सुदाम्याला परमार्थ हवा होता, म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सुदाम्याला प्राप्त झाले. सुदामा चरित्र मोठं विलक्षण आहे. सुदामा चरित्र सांगताना श्री शुकमुनी समाधीस्थ झाले होते. तेव्हा सर्व ऋषींनी मुनींनी वेदपठण मंत्रपठण करून श्री शुकांना सचेतन केलं. तेव्हा परीक्षित राजा म्हणाला, महाराज, ही सुदामा श्रीकृष्ण भेटीची कथा ऐकून तृप्तीच होत नाही आणि या अतृप्तीत सुद्धा एक वेगळाच आनंद गवसतो. म्हणून सुदामा चरित्र हे भागवतातील अत्यंत महत्वपूर्ण चरित्र भाग आहे. श्री शुकाचार्य म्हणतात, असंच एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत निवास करत असताना प्रलयाच्या वेळी लागावं तसं खग्रास सूर्यग्रहण लागलं. परीक्षिता लोकांना या ग्रहणाबद्दल अगोदरच समजलेलं होतं, म्हणून सर्वजण आपलं कल्याण व्हावं ह्या उद्देशानं स्नान, दान इत्यादी करण्यासाठी समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले. परीक्षिता या महान तीर्थयात्रेसाठी भारतवर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री आलेली होती. त्यामध्ये सर्व कौरव, पांडव तसेच यादव वंशीय आलेले होते. एकमेकांना भेटून सगळ्यांनाच खूप आनंद होत होता. नंतर एकमेकांचं स्वागत करून आणि खाली खुशाली विचारून ते श्रीकृष्णांच्या मधुर लीलांविषयी आपापसात बोलायला लागले. तेव्हा त्यांना गोकुळातून नंद आणि गोपमित्र, भगवंतांच्या दर्शनासाठी उत्कंठित झालेल्या गोपी सुद्धा आल्या आहेत हे लक्षात आलं. कुंती आपले भाऊ बहिणी, त्यांची मुलं, माता पिता, भावजया आणि कृष्णाला भेटून आणि त्यांच्याशी बोलून आपलं दुःख विसरली. कुंती वसुदेवानं म्हणाली, दादा, मी स्वतःला फार दुर्दैवी समजते, कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण मात्र झाली नाही. दादा, दैव ज्याला प्रतिकूल असतं त्याला हितचिंतक, संबंधित, पुत्र, भाऊ किंबहुना माता पिता सुद्धा विसरतात, हेच खरं. हे ऐकून वसुदेव म्हणतात, ताई, आम्हाला दोष देऊ नकोस. सगळेजण दैवाच्या हातातील खेळणे आहेत.
कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनंच काम करत असतात किंवा तसं त्यांना करायलाच लागतं. तर कंसाच्या छळामुळं आम्ही देशोधडीला लागलो होतो आणि थोड्याच दिवसापूर्वी सुदैवानं पुन्हा आमच्या जागी आम्ही आलो आहोत. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान